नमस्कार, सिडनीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 27 फेब्रुवारी 2022 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। दोन धर्मांमध्ये कधीच संघर्ष होत नाही, सर्व धर्मांचा अधर्माबरोबर संघर्ष होत असतो। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। भाजपा केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला निषेध। इरविन चौकात 1 तास केले मौन आंदोलन। मेळघाटातील व्यापारीच्या दुकानातील लाखो रुपयांची रोकड घेऊन चोरटा झाला पसार। कठोरा बुजुर्ग सेवा सहकारी संस्थेच्या इमारतीचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। शालेय जीवनात कमाईचे शिक्षण देण्यास मनपा वतीने वडाळ येथे राबविला नाविन्य उपक्रम। जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळील वडंद रस्ता देत आहे अपघाताला आमंत्रण। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। केंद्रीय तपास यंत्रणा ईडीचा गैरवापर भाजपा केंद्र सरकार करीत असून राज्यमंत्री नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्याने या घटनेचा निषेध शुक्रवारी काँग्रेस पक्षाने केला आहे। शनिवारी पुन्हा याच घटनेचा निषेध इरविन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मौन धारण आंदोलन करण्यात आले। शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते जमा होऊन या ठिकाणी ईडी कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। केंद्रीय तपास यंत्रणा ईडीचा गैरवापर भाजपा केंद्र सरकार करीत असून राज्यमंत्री नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्याने या घटनेचा निषेध शुक्रवारी काँग्रेस पक्षाने केला। शनिवारी पुन्हा याच घटनेचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला। इरविन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शेकडो राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते एकवटलेत। शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते जमा होऊन या ठिकाणी 1 तास मौन धारण करून ईडी कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादीचे संजय खोडके, शिवाजी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, विधानसभा माजी अध्यक्ष शरद तसरे, माजी महापौर किशोर शेडके, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुनील वराडे, माजी नगरसेवक भूषण बनसोड, अविनाश मार्डीकर सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। महाविकास आघाडीचं जे सरकार आहे ते सरकार पाडण्यासाठी आणि ते सरकार नामहरम करण्यासाठी केंद्राच्या ज्या एजन्सी आहे, ईडी असो, इन्कम टॅक्स असो, आणि वेगवेगळे प्रकार करून हे सरकार घालवण्यासाठी जे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना यांचे जे नेते आहे त्या नेत्यांना अटकसत्र चालू केलं आहे। त्या निषेधार्थ महाविकास आघाडींनी परवा मुंबईला मंत्रालयाच्या समोर गांधीजीच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं आणि राज्यात महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वजण आंदोलन करत आहे। त्यातलाच एक पार्ट, त्यातलाच एक भाग म्हणून आज आम्ही अमरावती जिल्हा राष्ट्रवादी, अमरावती शहर राष्ट्रवादी आणि जिल्ह्याचे सर्व नेते एकत्रित बसून आम्ही 1 तासाचं मौन धारण केलं। त्यानंतर आता आमचे भाषणं किंवा निषेधाचे भाषणं चालू आहे आणि त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स आणि निदर्शन करून आज आम्ही या केंद्र शासनाचा आणि भारतीय जनता पार्टीचा निषेध व्यक्त करत आहोत। कोरोना रुग्ण संख्येत जरी घट झाली तरी मात्र अद्यापही कोरोना संपला नाही।
कोरोनापासून संरक्षण व्हावे याकरिता मनपा प्रशासनावतीने कोरोना काळापासून अनेक मनपा केंद्रात लसीकरण मोहीम राबविली आहे. 27 फेब्रुवारीला पुन्हा शहरातील 5 केंद्रांवर सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जगात कोरोनाने गेली 2 वर्ष थैमान घातला होता. मात्र आता दिवसेंदिवस कोरोना आकड्यामध्ये मोठी घट झालेली दिसून येत आहे. परंतु अद्यापही कोरोना संपलेला नाही आहे. कोरोना लसीकरणाची मोहीम मनपा प्रशासनाने सुरू केली आहे. 27 फेब्रुवारीला पुन्हा 5 केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू होत आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये 27 फेब्रुवारीला सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कोरोना लसीकरण आयोजित करण्यात आले आहे. 18 वर्षावरील यांच्याकरिता कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस खालील केंद्रावर उपलब्ध आहे. डेंटल कॉलेज येथे 500 लस, दस्तूरनगर येथे 500 लस, आयसोलेशन दवाखाना येथे 500 लस, मोदी हॉस्पिटल बडनेरा येथे 500 लस व महेंद्र कॉलनी येथे 500 लस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 15 ते 18 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांकरिता कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस व 18 वर्षावरील यांच्याकरिता कोवॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस खालील केंद्रांवर उपलब्ध आहे. आयसोलेशन दसरा मैदान साईटवर 300 लस तर सबनीस प्लॉट येथे 300 लस उपलब्ध करून देण्यात आले आहे. उन्हाळ्याचा ऋतू आता सुरू होणार आहे, त्याची चाहूल लागणे सुरूही झाले आहे. उन्हाळ्यात अनेकांच्या घरी फ्रीज असते, मात्र कष्टकरी कामगारांच्या घरी फ्रीज नसल्याने त्यांचा माठच गरिबांचा फ्रीज समजला जातो. असेच अनेक माठ शहरात विक्रीला व्यापाऱ्यांनी आणले आहे. 150 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत किमतीला माठ विकण्यास आता सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीच्या काळात मोठमोठे उद्योगधंदे, लघु उद्योग तसेच हातमजुरी करणाऱ्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले होते. मात्र आता हीच परिस्थिती काहीतरी प्रमाणात आटोक्यात आली आहे. 2 वर्षानंतर बाजारपेठ, व्यवसाय, उद्योगधंदे सुरू झाले आहेत. त्यामध्ये लहान सहान हातावर व्यवसाय करणारे व्यावसायिक आता कामाला लागले आहेत. काही दिवसांपासून जास्त प्रमाणात उन्हाची तीव्रता भासत आहे. उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता जास्त वाढल्याने अनेकांना थंडगार पाण्याची गरज असते. याकरिता सर्वसामान्य माणसाच्या मनात घर करून असलेला व कमीत कमी किमतीमध्ये गरिबांचा फ्रीज म्हणजे शाडूच्या मातीचा माठ. हा माठ घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची ओढ लागली असते. सर्वात कमी किमतीत हा माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. अल्प किमतीमध्ये हा माठ मिळून येतो. 100, 150 ते 500 रुपयापर्यंत हा माठ मिळून येतो. अनेक माठावर नक्षीकाम केलेले आहे. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध सुद्धा आहे. अनेक ठिकाणी परप्रांतातून नक्षीकाम केलेले माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. सिटी न्यूजचे प्रतिनिधी प्रवीण झोलेकर व रोहित खाडे यांनी गरिबांचा फ्रीज म्हणजे माठ विक्रेते व ग्राहक यांच्यासोबत संवाद साधताना त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. सिटी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. उन्हाळा समोर आलेला आहे आणि त्याने सर्वांना उन्हाची चाहूल लागल्याबरोबर आठवण येते गरिबाचा फ्रीज. म्हणजे गरिबाचा फ्रीज म्हणजे आपण बघू शकतो की जे माठ आहे हे आपल्या गरिबाचा एक फ्रीज आहे. आपण मोठ्या किमतीच्या याच्यात तो फ्रीज घेऊ नाही शकत, म्हणून गरिबाचा एक फ्रीज म्हणून माठ ज्याची किंमत आता काही अंतराने वाढलेली आहे. आपण त्याबद्दल जाणून घेऊया की आपल्या गरिबाचा माठ सध्या आता काय किंमत आहे, कशी आहे आणि कुठून माल येतो नेमका ते आपण त्या याच्यामध्ये जाणून घेऊया. तर आपलं नाव आणि जे आता आपला पूर्वजांचा हा व्यवसाय तर तो माठ आता कुठंतरी लुप्त झाल्यासारखं होऊन राहिलं आहे. हो, हे करोनामुळे थोडी माठाची मागणी जास्त झालेली आहे. नेमकं आता 2 वर्ष जे तुमचे कोरोनात गेले तर त्यामुळं काय तुमच्यावर उपासमारी केली जाते, कशी आली आणि आता शासनाने तुमचं त्यावर शिथिलता केलेली आहे, त्यावर काय करतो? करोनामुळे सर्वच आर्थिक परिस्थिती साऱ्यांचीच खराब झाली. हा एक आमचाच धंदा नाही, तर पारंपरिक जेवढे व्यावसायिक होते तेवढ्यांचं सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे. आणि आता नेमकं हे जे गरिबाचा फ्रीज आहे तर हा केवढ्याला आहे आणि याची किंमत कशी आहे? 150 रुपयापासून स्टार्ट आहे तर 500 रुपयापर्यंत माठ आहे. काही आपला बालाघाटचा माठ आहे, काही गुजरातचा माठ आहे, काही सिलिगुडीचा माठ आहे. ज्यांना जसं आवडतं तसं ते माठ मिळतात.
नेमकं याच्यासाठी माती जी लागत होती आतापर्यंत ती आपल्या इथं मुबलक प्रमाणात होती, पण आता माती नसल्याच्या याच्यावर माठ बनवतात. माती आपल्याला सध्या अवेलेबलही नाही आणि दुसरी गोष्ट हे बस्ती जास्त झाल्याच्यानं प्रदूषणाचा त्रास होतो. त्या हिशोबानं आपण सर्व माल बाहेरून बोलवतो आणि 10-20 रुपयावर मार्जिन करून तो विक्री करतो. आतापर्यंत या याच्यात माठाचे जे आल्या उन्हाळा येऊन झाला तर याच्यात ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे? ग्राहकांचा तो सध्या प्रतिसाद नाही. नेमकं जमखम उन्हाळा लागला तरी सध्याच्या कंडिशनला 10-15 माठं खपूर आहेत रोज म्हणजे जो उदरनिर्वाह चालू राहील. आता उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळं उन्हाळ्यात माठ हा अतिशय पाणी टाकायची आवश्यक गोष्ट आहे. आपण सामान्य नागरिक या हिशोबानं सर्व ॲप्लिकेशन नाही बदलू शकत, पण माठ हा बदलवता येते म्हणून गरिबाचा रेफ्रिजरेटर या हिशोबाने आपण हा बदलू शकतो. मागच्या वेळेसपेक्षा सरासरी 5-10 रुपये थोडी महागाईच्या हिशोबाने वाढ झाली आहे, पण वाजवी किंमतीत माठ उपलब्ध आहे. धन्यवाद. राज्याच्या बालविकास मंत्री तसेच अमरावतीच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते कठोरा बुजुर्ग येथील सेवा सहकारी संस्थेच्या इमारतीचे आणि गोडाऊनचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावती तालुक्यातील पाणी टंचाई आढावा सभा व सरपंच मेळावा पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली अभियंता भवनात घेण्यात आला. पालकमंत्र्यांनी सरपंच व ग्रामस्थ सचिवांशी संवाद साधून प्रत्येक गावाची मागणी जाणून घेतली. काटांबला येथे 4 हातपंप, नळ योजना दुरुस्ती, ब्राह्मणवाडा भगत येथे जलवाहिनी दुरुस्ती, हातपंप, नया अकोला येथे 20 पंप, नांदगाव पेठ येथे 4 हातपंप, शासकीय वसाहतीत नवी वाहिनी, धानोरा कोकाटे येथे बोरवेल, विहीर अधिग्रहण, करसगाव येथे नळ योजना विशेष दुरुस्ती, कठोरा येथे 20 पंप, खासगी विहीर अधिग्रहण, दोणद येथे विंधन विहीर, सालोरा येथे नळ योजना दुरुस्ती, नांदगाव पेठ येथे 4 हातपंप, शासकीय वसाहतीत नवी वाहिनी, सालोरा खुर्द येथे 4 हातपंप, 2 20 पंप, विहीर अधिग्रहण, पुसदा येथे नळ योजना दुरुस्ती, गोपाळपूर येथे नळ योजना दुरुस्ती, पिंपळखुटा येथे टेंबा येथे नळ योजना विशेष दुरुस्ती, शिराळा येथे 2 बोरवेल, 5 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, अंजनगाव बारी येथे विहीर अधिग्रहण यासह विविध गावात आवश्यक उपाययोजना राबवण्याचे निर्देश पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर नाही आणि तिथे पाणी उपलब्ध आहे जमिनीमध्ये, तर मग पाणी टंचाई मग घ्यायलाच पाहिजे. किंवा विहीर खोलीकरणाचा जर विषय असला तर तो खोलीकरणाचा विषय व्हायलाच पाहिजे. असा अट्टहास नाही, असा नियम पण आहे. त्याच्यामुळे जे नाही होत ते आपण टंचाईमधनं नाही होत ते आमदार फंडातून किंवा इतर वेगळ्या फंडातून आपण देऊ शकतो. उन्हाळा लक्षात घेता टंचाई निवारणाची कामे वेळेपूर्वी पूर्ण करावी. एकाही गावात पाणी टंचाई निर्माण होता कामा नये. गावात पाणी उपलब्धतेसाठी टंचाई निवारणाच्या उपाययोजनात नमूद आवश्यक ती सर्व कामे काटेकोरपणे राबवावीत. गरज भासेल तिथे आमदार फंड व अन्य स्तोत्रातून निधी देऊ, अशी ग्वाही ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिली. यावेळी आमदार रवी राणा, उपविभागीय अधिकारी उदयसिंग राजपूत, तहसीलदार संतोष काकडे उपस्थित होते. बडनेरा येथील मोतीनगर जुनी वस्ती परिसरातील सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेअभावी व घाणीच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या घाणीचा त्रास येथील नागरिकांना होत असून यावर मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वारंवार निवेदन दिलेत असता या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जात नाही. यावेळी बहुजन वंचित आघाडीचे वतीने बडनेरा उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची दखल घेऊन स्वच्छता न केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरातील मोतीनगरातील सार्वजनिक शौचालय अगदी नागरी वस्तीच्या मधोमध आहे. गेल्या अनेक वर्षाचे जुने बांधकाम असून शौचालयाच्या इमारती अगदी जीर्णोद्धार झाल्या असून येथील शौचालयाची दारे सुद्धा पूर्णपणे तुटलेली आहे. या शौचालयाची नियमित साफसफाई करण्यात येत नसल्याने सर्वत्र घाणच साचलेली दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. घाणीमुळे दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला असून अनेक रोगांना या परिसरातील नागरिकांना सामोरे जावं लागत आहे.
मनपा प्रशासन व स्थानिक जनता प्रतिनिधींकडे तक्रारी करूनही या नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण होत नसल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे. एकीकडे स्वच्छ भारत सुंदर भारत अभियानावर शासन करोडो रुपये खर्च करीत आहेत, मात्र मोतीनगर परिसरातील नागरिक या अभियानापासून कोसदूर असल्याचे शौचालयाची परिस्थिती बघता लक्षात येत आहे. अखेर वंचित बहुजन आघाडीने नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता पुढाकार घेतला असून घाणीच्या साम्राज्यात नरकयातना भोगणाऱ्या नागरिकांना येथील शौचालय हटवून न्याय मिळावा या आशयाचे निवेदन बडनेरा झोन क्रमांक 4चे उपायुक्त यांना देण्यात आले. येत्या काही दिवसात निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी महानगर प्रमुख उज्ज्वल दादाराव मेश्राम तसेच यशकुमार गोसावी, प्रवीण ठोके, प्रफुल्ल गजबिये, राहुल कोकणे, वैभव इंगळे, रुपेश गवई, मुन्ना गवई हे पदाधिकारी उपस्थित होते. या परिसरातील त्रस्त महिलांनी आमच्या प्रतिनिधीजवळ आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. तर वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख उज्ज्वल मेश्राम यांनीही समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिला आहे. नगरातील शौचालयाच्या समस्याचे निराकरण झाले नाही 3-4 दिवसात तर बहुजन वंचित आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उज्ज्वल मेश्राम यांनी दिलेला आहे. बडनेरावरून मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती. बडनेरा नगरपालिका असताना येथे फार मोठ्या सुविधा उपलब्ध होत्या, मात्र जेव्हापासून महानगरपालिकेच्या बडनेरा नगरपालिकेचं विलिनीकरण झालं तेव्हापासून या बडनेरा प्रभागातील सर्व नागरिक अनेक मूलभूत सुविधापासून वंचित आहेत. अशातीलच एक भाग म्हणून जुनी वस्ती परिसरातील एक मोतीनगर हा परिसर आहे. या परिसरात गेल्या 30 ते 40 वर्षापासून सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलेले होते, मात्र या शौचालयाची आता अत्यंत दुर्दशा झालेली आहे. सोबत एक महिला आहेत. ताई, आपलं नाव काय? इंदू हिरामण ढोके. आणि आपल्या ज्या परिसरातील संडास आहेत, सार्वजनिक शौचालय आहेत, याच्याबद्दल आपल्याला काय तक्रार आहे नगरपालिका शासनाकडे? आमची हे तक्रार आहे की 3 संडास आहे, 2 लेडीजच्या, 1 जेंट्सचा आहे, 2 हापशा होते, 1च हापशी आहे आणि साफसफाई होत नाही. खूप म्हणजे सगळे ढिगारे लागलेले आहे, साफसफाई मुद्दामच होत नाही. खूप त्रास आहे आणि आमच्या घर एकदम अगदी लागूनच आहे संडास. मोतीनगर जुनी वस्ती येथील काही दिवसा अगोदर प्रवीण भाऊ ढोके यांचा मला फोन आला. त्या फोनवरून त्यांनी हे तक्रार दिली की आमच्या घराजवळ जे सार्वजनिक शौचालय आहे त्यांची एकदम दैनंदिन स्थिती झाली असल्यामुळं 10 ते 15 वर्षापासून इथं साफसफाई होत नसल्यामुळं आमच्या आरोग्याला खूप धोका पोहोचलेला आहे. तरी इथे सार्वजनिक शौचालया बाजूला लागून एकदम म्हणतो 5 फुटाच्या अंतरावर 30 ते 40 कुटुंबाची वस्ती म्हणजे मोतीनगर जुनी वस्ती बडनेरा यांचं आरोग्य इतकं भयानक खराब झालेलं आहे. प्रत्येक घरात कोणाला स्किन प्रॉब्लेम काही ना काही असे प्रॉब्लेम आहेत. त्यांचा समस्याचं समाधान करण्यासाठी आम्ही आज दिनांक 25/2/2022 रोजी महानगरपालिका बडनेरा आयुक्त बोरेकर मॅडम यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यांना निवेदन दिलं आहे. समजा निवेदनाची दखल घेतली नाही तर आपलं पुढचं पाऊल काय राहील? अगर बडनेरा महानगरपालिकेनं अगर येत्या 4 ते 5 दिवसात या 36 शौचालय आहे तिथं गिनतीने, अगर याचे निराकरण केले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू. जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळील वडण रस्त्यावर वाहतूक पोलीस विभागाने याआधी बॅरिकेड्स लावले होते, मात्र आता ते काढून या ठिकाणी दगड लावल्याने पुन्हा अनेक वाहन चालक शॉर्टकट रस्त्याने जाण्यास याच रस्त्याचा अवलंब करीत आहेत. अशातच आता याच रस्त्यावर अनेक दुचाकी चालक बेभान वृत्तीने वळण रस्त्यावरून वाहने चालवल्याने जीवघेणा अपघात होऊ शकतो. या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी नसताना अनेक वाहन चालक या रस्त्यावरील दगडावरून वाहने नेत आहेत. जसजशी लोकसंख्या वाढली तसतशी आवडीनुसार वाहनांच्या संख्याही भरमसाठ वाढल्या आहे. अपघात घडू नये याकरिता प्रादेशिक परिवहन विभागासह वाहतूक पोलीस विभागाने नियमावली दिली आहे. मात्र अनेक वाहन चालक या नियमांची 3-13 करीत असल्याने अपघात संख्या वाढली आहे. जगात सर्वात जास्त मृत्यू हा अपघाताने होत असतो असे म्हटले जाते. अशाच नियमांचे 3-13 जिल्हा सामान्य रुग्णालय जवळील जयस्तंभ चौक ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या या वळण रस्त्यावर होत असताना दिसून येत आहे. आपण सध्या आलो आहे इरविन चौकामध्ये डिवायडर पासून. या डिवायडर मध्ये एक वळण आहे. त्या वळणामध्ये अनेक अपघात होत असतात. तसेच काही दिवसापूर्वी इरविन हॉस्पिटलमधील परिचारिका इथून वळत असताना तिचा अपघात झाला, त्यामध्ये त्यांचं नुकसानही झालं.
तर हा वळण आपण बघू शकाल. इथे अशा पद्धतीचे अपघात होऊ नये या दृष्टिकोनातून भविष्यात कोणी या वळणापासून जाऊ नये आणि हा वळण खूप घातक आणि अपघातकारणी आहे. याच वळण रस्त्यावर याआधी एका पारिचारिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. नागरिकांनी या वळण रस्त्यावरून जाऊ नये याकरिता वाहतूक पोलीस विभागाने याच ठिकाणी बॅरिगेट्स लावले होते. मात्र कालांतराने ते सुद्धा काढून या रस्त्यावर दगड लावण्यात आले. सुरुवातीला वाहन चालकांना या दगडावरून वाहने नेत असताना विसर पडला होता, परंतु आता मात्र पुन्हा अनेक दुचाकी चालक याच दगडावरून ये जा करीत असताना दिसून येत आहे. अशाच नियमांचे पालन न केल्यास या ठिकाणी पुन्हा जीवघेणा अपघात होण्यास कोणताही विलंब लागणार नाही. मात्र अशा बेफिकीर वाहन चालकाविरुद्ध कारवाई करण्यास वाहतूक पोलिसांना विसर पडल्याचे दिसून येत आहे. मेळघाटात शुक्रवारी भर दुपारी अनम ट्रेडर्सचे धान्य व्यापारी मोहम्मद इद्रस बाबू मेमन यांच्या दुकानातील अज्ञात चोरट्यांनी दुकानातील लाखो रुपयांची रोकड असलेल्या पिशवीवर हात साफ करून फरार झालाय. चोरट्यांनी सुमारे 4.5 लाख रुपये घेऊन घटनास्थळावरून पळ काढलाय. कॅमेऱ्यात कैद झालेल्या अज्ञात चोरट्याने लाखोंच्या चोरी करणारा हा चोरटा गजानन महाराज मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोटारसायकलवरून जातानाही दिसून आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्याच्या शोधात लागले आहेत. आर्थिक राजधानी मेळघाटात शुक्रवारी दुपारी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान अमन ट्रेडर्सचे धान्य व्यापारी मोहम्मद इद्रस बाबू मेमन या अनाज व्यापारीच्या दुकानात अज्ञात चोरट्याने दुकानातील लाखो रुपयांची रोकड असलेली पिशवीवर हात साफ केला व तेथून फरार झाला. चोरीला गेलेली पिशवी अनम ट्रेडर्सचे संचालक मोहम्मद इद्रसच्या नजरेस येईपर्यंत चोरट्यांनी सुमारे 4.5 लाख रुपये घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. कॅमेऱ्यात कैद झालेल्या अज्ञात चोरट्याने लाखोच्या चोरी करणारा हा चोर गजानन महाराज मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मोटरसायकलवरून जातानाही दिसून आला आहे. या लाखोच्या चोरीच्या घटनेत संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. चोरीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, ज्यामध्ये धारणी शहरात दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्या चोरी करताना दिसत आहे. धारणी शहराच्या इतिहासात ही पहिलीच घटना सांगितली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोहम्मद इद्रस बाबू मेमन यांच्या तक्रारीनंतर धारणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला असून या प्रकरणाचा पुढील तपास धारणी पोलीस विभागाचे ठाणेदार सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली API मिलिंद कुमार दवणे करीत आहेत. धारणीहून शकील अहमद, सिटी न्यूज प्रतिनिधी. धारणी तालुक्यात ग्रामीण घाणीमुळे अज्ञात रोगाला निमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष नसल्याने ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. धारणी तालुका अंतर्गत येणाऱ्या गोंडवाडी ग्रामपंचायतीत सध्या पाण्याचा गैरवापर होत असून पूर्ण गोंडवाडी गावात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत कोणतेही लक्ष देत नसल्याचे आरोप गोंडवाडी गावातील नागरिकांनी केला आहे. अलीकडे राज्यासह जिल्हा कोरोना विषाणूच्या विळख्यातून हळूहळू बाहेर पडत आहे. धारणी तालुक्यात ग्रामीणमध्ये पसरलेली घाण येथे अज्ञात रोगाला निमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे. पंचायत समिती प्रशासनाचे ग्रामस्थांकडून कोणतेही लक्ष देत नसल्याने ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा फटका मात्र ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. धारणी तालुका अंतर्गत येणाऱ्या गोंडवांडी ग्रामपंचायतीत सध्या पाण्याचा गैरवापर होत असून पूर्ण गोंडवांडी गावात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत कोणतेही लक्ष देत नसल्याचे आरोप गोंडवांडी गावातील नागरिकांनी केला आहे. ग्रामपंचायत गावाच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाही. पावसाच्या वेळेपासून गावात घाण पसरलेली दिसत आहे. नळ योजनेत नियोजनाअभावी येथे पाणी वाया जात आहे. जर या पाण्याचा गैरवापर आणि गावात पसरणारी घाण थांबली नाही तर गोंडवाडी गाव अज्ञात रोगाच्या विळखात येऊ शकते. धारणीहून शकील अहमद, सिटी न्यूज प्रतिनिधी. कोब्रा नाग म्हटलं तर जगात सर्वात विषारी साप. हाच नाग तिवसा अप्पर वर्धा पाटबंधारे कार्यालयात शिरल्याने कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. तात्काळ सर्पमित्रांना बोलावून रेस्क्यू ऑपरेशन करून नागाला जंगलात सोडल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतलाय. कोब्रा नाग हा सर्प जातीतील सर्वात विषारी नाग समजला जातोय. कोब्रा नावाचा उल्लेख केला तर कोणाच्याही अंगावर शहारे येणारच. असाच नाग एखाद्या शासकीय कार्यालयात अचानक शिरला तर अक्षरशः तारांबळच उडणार. मात्र असाच 5 फूट 5 इंच लांबीचा इंडियन कोब्रा जातीचा नाग अमरावती जिल्ह्यातील तिवसा अप्पर वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात शिरला. कार्यालयात सर्वच कर्मचारी कामात व्यस्त असताना अचानक नाग आतमध्ये शिरला. यामुळे
या ठिकाणी एकच धावपळ झाली. सर्वच कर्मचारी बाहेर पडून या ठिकाणी सर्पमित्राला तात्काळ बोलावण्यात आले. तिवसा येथील सर्पमित्र प्रवीण पांडे हे सुद्धा दाखल होऊन त्यांनी या नागाला कार्यालयाच्या बाहेर काढून सुखरूप जंगलात सोडले. या नागाला कार्यालयातून बाहेर काढल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. कठोरा सेवा सहकारी संस्थेची इमारत व गोडाऊनचे लोकार्पण पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते कठोरा येथे झाले. सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकरी बांधव व ग्रामीण भागाच्या विकासाला चालना प्रयत्न होत आहे. कठोरा सहकारी सेवा संस्थेकडून उत्कृष्ट उपक्रम राबविले जात आहे. सहकाराची चळवळ अधिकाधिक दृढ व्हावी, सहकारी संस्थांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज, लघुउद्योग, विविध बाबींनाही चालना मिळावी. जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही पालकमंत्री यांनी दिली. प्रत्येक कार्यात सर्वांमध्ये सौहार्द कायम ठेवून व्यापक सामाजिक हिताची जोपासना ही अमरावती जिल्ह्याची संस्कृती आहे. सहकाराचे तेच तत्व आहे. या तत्वानुसार कठोरा सेवा सहकारी संस्थेची होत असलेली वाटचाल आदर्श आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिलेत. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, सुनील वराडे, भागवत खांडे, प्रकाश काळबांडे, सतीश सोनवणे यावेळी उपस्थित होते. 60वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा ही संत ज्ञानेश्वर नाट्यगृहात 21 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या मराठी नाट्य स्पर्धामधील पहिल्या फेरीत अथ इथी नाट्यकला प्रतिष्ठान अमरावती निर्मित टुडे गिफ्ट अ गिफ्ट या यातीम शिवाजी माझिरे लिखित नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. एस्टरडे इज हिस्ट्री, टुमारो इज मिस्ट्री, बट टुडे इज अ गिफ्ट असा सुंदर विचार या नाटकातून मांडण्यात आला. एक अविवाहित तरुण प्राध्यापक लग्नासाठी योग्य स्थळ शोधत असताना नाटक सुरू होते आणि मग जवळपास 17 ते 18 तरुण कलावंतांचा सामूहिक प्रयत्नातून हे नाटक घडत जाते. हे 17 कलावंत एकत्र गुंफून आपल्या दिग्दर्शनात नाट्य उभे करण्याची जबाबदारी अनुभवी तरुण दिग्दर्शक हर्षद अरुण ससाने यांनी सांभाळली आणि प्रकाशयोजना देखील त्यांनीच हाताळली. जवळपास सगळे दृश्य एरिया लाईट्सने साकारण्यात आले. सिम्बॉलिक नेपथ्यांचा उपयोग करून निकष देशमुख यांनी नाटक सादरीकरणात सहकार्य केलेत. तर संगीत योजना प्रणव कोरे यांची होती. अभिजित देशमुख यांनी रंगभूषा व वेशभूषा सांभाळली आणि धनश्री वानखडे व उमेश वानखडे यांनी रंगमंच व्यवस्था हाताळली. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे जुन्या जाणत्या नाट्यरसिकांसोबतच तरुणाईची सुद्धा लक्षणीय उपस्थिती होती. भरपूर मेहनतीने केलेले सुंदर नाटक असेच या नाटकाबद्दल सांगता येईल. आपण बरेचदा काल काय झालं आणि उद्या काय होईल या विचारांमध्ये आजचा हातात असलेला क्षण जगायला विसरतो. काय झालं त्याला आपण बदलू शकत नाही, उद्या जे होईल ते आपण सांगू शकत नाही, पण आज आत्ता जो क्षण आपल्याकडे आहे त्या क्षणात आपण काय करायला हवं, काय करायला नको ते आपल्या हातात मात्र नक्की असतं आणि आपणच तो क्षण दुर्लक्षित करतो. हाच एक क्षण आणि गोड संदेश या नाटकातून लेखक आणि दिग्दर्शकाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. अच्छा, तुझी आपला कार्यक्रम आकाशवाणीवरून खूप पुन्हा ऐकते ती काय? नारायणे, मी आत्ताच तुम्हाला हुशार होणार आहे. मी तुम्हाला जे प्रश्न विचारेल फक्त त्याच प्रश्नांची तुम्ही मला उत्तर द्यायची. तुम्ही मला कुठेही प्रश्न विचारले नाही. नारायणे, मला सांगा, होणाऱ्या जोडदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा आहेत ना माझ्या? श्रोते, मला वाटते नारायणे विचार करताय आणि त्यांचा विचार पक्का होईपर्यंत आपण तुला एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नारायणे, एक काम कराल का? माझ्यासाठी एक चहा, एक बनवस का, वडापाव, उसळ आणि मिसळ मागवाल का? त्याचे फक्त
पाण्याची हवी. माफ करा शुद्ध हो. इथे 50 हजार खडा बांधलेला दिसतोय. आणि अपेक्षा आहेत ना माझ्या, म्हणजे आहेत ना ती अपेक्षा. माझ्या बायकोनी ना माझं घर अगदी स्वच्छ ठेवावं आणि ना ती 2 वेळेचा डबा करून द्यावा शक्य असेल तर. अरे हो, महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की आमच्या चाळीत ना एकच नळ आहे, तिने ना तिथून पाणी भरावं. माफ करा छोटे हो, नारायण नाही का बायकोपेक्षा मोलकरीची जास्त गरज वाटते. नाही नाही मोलकरीची नाही, नारायण म्हणजे नक्कल करू नका, नाहीतर एका फुकट लाचच मारी. तुझ्या प्रकारे चालत तुम्ही ठेवा जुळाला पुढे. आता काय मागे पुढील भागात नारायण. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात कमाईचे महत्त्व कळावे या हेतूने महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 14 वडाळ येथे खरी कमाई हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये विविध पदार्थांची दुकाने लावून कमाईचे महत्त्व जाणलेत. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी भेळ, ढोकळा, आलू पोंगे, चॉकलेट, ब्रेड पकोडा, चना उसळ या प्रकारच्या नाश्त्यांचे व विविध पदार्थांचे दुकाने लावले होते. विद्यार्थ्यांनी आपला माल विकून साहित्यावर झालेला खर्च व एकूण कमावलेली रक्कम यांचा ताळमेळ लावून झालेला नफा किंवा तोटा अनुभवाद्वारे जाणून घेतला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक योगेश पखाले व शिक्षिका निलिमा लव्हाळे, मोनिका पंधरे, प्रियंका हंबर्डे, प्रणिता देशमुख, वैशाली देशमुख, स्मिता वानखडे, मनीषा वानखडे, चेतना बोंडे, ज्योत्स्ना खडसे, सुलक्षणा डाखोडे, अर्चना राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेत. छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगेबाबा यांच्या जयंती महोत्सवानिमित्त व श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून ग्रामीण पत्रकार संघ, मूर्तिया स्वच्छता अभियान, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन समिती, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, संकल्प क्रीडा मंडळ अशा विविध संघटनांनी एकजूट होऊन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते, तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती उर्मिला डाबेराव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलास सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र नेमाडे, ठाणेदार कैलास भगत, मुख्याध्यापक जयदीप सोनखासकर, रामकृष्ण गावंडे हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अभयसिंग मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा व संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. रक्तदान शिबिरात एकूण 21 रक्तदात्यांनी रक्तदान केलेत. मूर्तिजापूरवरून मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज प्रतिनिधी. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. भाजपा केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला निषेध. इरविन चौकात 1 तास केले मौन आंदोलन. मेळघाटातील व्यापारीच्या दुकानातील लाखो रुपयांची रोकड घेऊन चोरटा झाला पसार. कठोरा बुजुर्ग सेवा सहकारी संस्थेच्या इमारतीचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. शालेय जीवनात कमाईचे शिक्षण देण्यास मनपा वतीने वडाळ येथे राबविला नाविन्य उपक्रम. जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळील वडंद रस्ता देत आहे अपघाताला आमंत्रण. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये GTP 73, SN चॅनल 98, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र डायव्हर्स थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.